4 वर्षीय चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या संतप्त घटनेनंतर आता नसरापूर गावात आज कडकडीत बंद। घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थ निषेध मोर्चाही काढले। संपूर्ण देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचा अंदाज। प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार असल्याची सूत्रांची माहिती। 4 वर्षांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये लक्षणीय चढउतार। 60 दिवस लष्करी संघर्ष आणि हॉर्मुझ बंद, त्यामुळे तेल आयातीच्या खर्चात मोठी वाढ। मात्र भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे हे सूचक। देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला। मुंबईसह अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3000च्या पुढे, तर आता घरगुती गॅसच्या किमतीतही 50 रुपयांची वाढ होणार अशी सूत्रांची माहिती। बच्चू कडू यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर सामना अग्रलेखातून टीका। तर कडू महाराजांची समाधी म्हणजे मंबाजीचे ढोंग। उद्या शिंदेचे आमदारही भाजपमध्ये जातील, सामनातून हा दावा। जळगाव महापालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अटलांटा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर तात्काळ कारवाई करण्यात आली। बागेश्वर बाबाकडून शिवरायांच्या प्रतिमेचा अनादर। वाहनामध्ये शिवरायांची प्रतिमा उलटी ठेवल्याचे फोटो व्हायरल। बागेश्वर बाबा पुन्हा वादात अडकण्याची शक्यता। टीसीएस प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय। अटकेत असलेल्या संशयित आरोपींना निदा खानने मदत केल्याचा आरोप। आजच्या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आता रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीचं समन्स। येत्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। चाकणकरांच्या समता पतसंस्थेतील खात्यामध्ये गैरव्यवहाराबाबत होणार चौकशी। भोंदू घरात नॉमिनी असल्याची देखील माहिती समोर। राज्यात डिजिटल जनगणनेला सुरुवात। नागरिकांना स्वतःची आणि कुटुंबाची माहिती ही आता ऑनलाईन भरता येणार। डिजिटल माहिती भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत। 12वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर। सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद। दुपारी 1 वाजता बघता येणार ऑनलाईन निकाल। जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा आजपासून सुरू। वंदे भारतमुळे जम्मू काश्मीरमधील कनेक्टिव्हिटी वाढून पर्यटनाला मिळणार चालना।